Hello students, welcome to Praveen Academy. We are studying first topic from physics, that is rotational dynamics, and this is fifth lecture from this topic. And in this lecture we are going to see vertical circular motion. तर इथं मी जी फिगर ड्रॉ केलेली आहे ही बॉडी आहे आणि बॉडीची मोशन वर्टिकल सर्क्युलर प्लेन मध्ये करतोय. तर या मोशनला आपण काय म्हणतोय, वर्टिकल सर्क्युलर मोशन. तर हेच आपण प्रॅक्टिकली असं दाखवू शकतो. समजा ही बॉडी अँड आय रिव्हॉल्व दिस बॉडी इन वर्टिकल सर्कल अशी रिव्हॉल्व करतोय. मग ही जी मोशन आहे या मोशनला काय म्हणायचं, मोशन ऑफ अ बॉडी इन वर्टिकल सर्क्युलर प्लेन. वर्टिकल सर्क्युलर प्लेन मधील जी मोशन असते ही कशी असते, नॉन युसीएम असते. नॉन युसीएम का असते, तर ज्यावेळी बॉडी लोएस्ट पॉइंट पासून हायेस्ट पॉइंटच्या दिशेनं जात असते त्यावेळी बॉडीची व्हेलॉसिटी कमी होते आणि ज्यावेळी बॉडी हायेस्ट पॉइंट पासून लोएस्ट पॉइंट कडे येत असते त्यावेळी व्हेलॉसिटी काय होत असते, वाढत असते. म्हणून व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीची जी मोशन आहे या मोशनला आपण काय म्हणतोय, नॉन युसीएम म्हणतोय. ओके, तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणजे बॉडी ज्यावेळी बी या ठिकाणी असेल तर बी या पॉइंटची मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट करा. बॉडी ए या ठिकाणी असेल तर त्यावेळी बॉडीची हायेस्ट पॉइंटची मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट करा. किंवा बॉडी सी ला असेल तर मिड पॉइंट आहे तर बॉडीची मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट करा, असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर पहिल्यांदा आपण हा भाग समजून घेऊया, मिनिमम व्हेलॉसिटी. मिनिमम व्हेलॉसिटी म्हणजे काय, आता वापरता ही बॉडी घेतलेली आहे, टाइड्स टू अ स्ट्रिंग अँड आय रिव्हॉल्व दिस बॉडी इन व्हर्टिकल सर्कल. तर या बॉडीला जर खूप व्हेलॉसिटी असेल तर सर्क्युलर मोशन करणारच, पण अशी कमीत कमी व्हेलॉसिटी द्यायची लोएस्ट पॉइंटला, जेणेकरून बॉडीनं काय करेल, हायेस्ट पॉइंट क्रॉस करेल आणि जस्ट सर्क्युलर मोशन करेल. तर ही जी व्हेलॉसिटी याला काय म्हणायचं, मिनिमम व्हेलॉसिटी. तर मिनिमम व्हेलॉसिटीसाठी आपण असं समजू शकतोय, बाबरता बॉडी बी या ठिकाणी समजा कमी व्हेलॉसिटी असेल तर बॉडी सी पर्यंत जाईल, खाली पडेल. अजून थोडीशी व्हेलॉसिटी दिली, बॉडी इथपर्यंत जाईल, खाली पडेल. अजून व्हेलॉसिटी दिली, ए ला जाईल आणि खाली पडेल. तर बॉडीला अशी व्हेलॉसिटी द्यायची जेणेकरून बॉडीनं ए ला क्रॉस केलं पाहिजे. मग त्यावेळी बी या ठिकाणची मिनिमम व्हेलॉसिटी, या व्हेलॉसिटीला काय म्हणायचं, मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी असं म्हणू शकतो. ज्यावेळी बॉडी ए या ठिकाणी असते त्यावेळी बॉडी जस्ट क्रॉस करते त्यावेळीची व्हेलॉसिटी याला काय म्हणायचं, मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए. तर हे मिनिमम व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट करणार आहोत, ए पॉइंटला, बी पॉइंटला आणि सी पॉइंटला, अशा वेगवेगळ्या व्हेलॉसिटीज फाइंड आउट करणार आहोत. तर आता फिगर मध्ये आपण काही भाग समजावून घेऊया. तर ए पॉइंटला बॉडी असताना कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होत असतात बॉडीवरती. बॉडी ज्यावेळी ए पॉइंटला असेल तर बॉडीची व्हेलॉसिटी काय घ्यायची, व्ही. तर बॉडीचं टेन्शन इन द स्ट्रिंग कसं असेल बाबा, अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड सेंटर, टीए. मास कोणत्या दिशेने ऍक्ट होईल बाबा, एमजी, डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होईल, एमजी हे मास. ओके, बॉडी ज्यावेळी बी पॉइंटला असेल तर स्ट्रिंग मधलं टेन्शन कसं असेल, अलॉंग रेडियस डायरेक्टेड टुवर्ड सेंटर, टीए, टीबी टेन्शन असेल. आणि बॉडी बी या ठिकाणी असेल तर टेन्शन, मास कोणत्या दिशेला, डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे वेट कोणत्या दिशेला असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. आणि व्हेलॉसिटी काय घ्यायची बाबा, व्हीबी अशी व्हेलॉसिटी घेऊ शकतो. कोणत्या पॉइंटला, बी पॉइंटला घेऊया. ओके, आता आपण ए पॉइंटच्या ठिकाणचं रिलेशन पाहणार आहोत. तर सेंट्रिपेटल फोर्स, टेन्शन आणि मास मधला. तर आता या ठिकाणी वापरत ऍट पॉइंट ए पॉइंटला बॉडीची सर्क्युलर मोशन होते. म्हणजे या ठिकाणी टेन्शन असेल अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. तर या ठिकाणी जो फोर्स असतो या फोर्सला काय म्हणायचं, सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच काय, force acting on a body which is along radius and directed towards center of circle.
तर इथं ए पॉइंटला सेंट्रिपेटल फोर्सची व्हॅल्यू आपण काय देऊ शकतो, mva² इज इक्वल टू, इथं सेंट्रिपेटल फोर्सची व्हॅल्यू कुणा इतकी असेल, टेन्शन इन स्ट्रिंग आणि mg इतका असेल, वेट इतका असेल, TA प्लस mg. म्हणून आपण सेंट्रिपेटल फोर्सला फॉर्म्युला असा लिहू शकतोय, mva² इज इक्वल टू काय घेतलं, TA प्लस mg. तर TA इज इक्वल टू काय घेतलं, mva² हे इकडे घेतलं मायनस mg. तर हे फर्स्ट इक्वेशन झालं. ए पॉइंटच्या ठिकाणी टेन्शन, सेंट्रिपेटल फोर्स आणि वेट ऑफ पार्टिकल याच्यामधील हे रिलेशन आहे. तसंच आपण ऍट पॉइंट बी ला घेऊया. हा बी पॉइंट आहे वापरता. सेंट्रिपेटल फोर्स कुठं असेल वापर, अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड सेंटर. तर सेंट्रिपेटल फोर्स ऍट पॉइंट बी कसा देऊ शकतोय, mvb²/r, mvb²/r इज इक्वल टू. तर आता टेन्शन इन स्ट्रिंग कसं असेल बाबर, अलॉंग रेडियस असेल टीबी, आणि इथं वेट कोणत्या दिशेने असेल, डाऊनवर्ड डायरेक्शन असेल. तर सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू टीबी मधून काय वजा करायचं, mg. टीबी मायनस काय घेतोय, mg, टीबी मायनस mg. तर इथं mvb²/r इज इक्वल टू टीबी मायनस mg घेतोय. तर इथं टीबी इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळेल वापरता, mvb²/r प्लस काय घेतलं, mg. तर हे सेकंड इक्वेशन मिळेल. तर या इक्वेशन मुळे टेन्शन ऍट पॉइंट बी मिळेल. कोणतं टेन्शन मिळते, टेन्शन ऍट पॉइंट बी, म्हणजे बॉडी ज्यावेळी लोएस्ट पॉइंटला असेल त्यावेळेचं टेन्शन मिळेल. आता आपण काय करणार आहोत, तर मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए फाइंड आउट करणार आहोत. ए पॉइंटच्या ठिकाणचं मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए. तर इथं ए या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए. तर याला आपण मिनिमम व्हेलॉसिटी सुद्धा म्हणू शकतो, मिनिमम व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट ए. तर ऍट हायेस्ट पॉइंट साठी आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे, mva²/r इज इक्वल टू काय घ्यायचं, TA प्लस mg. mva²/r इज इक्वल टू TA प्लस mg. तर मिनिमम व्हेलॉसिटी ज्यावेळी आपण घेत असतो त्यावेळी बॉडी हायेस्ट पॉइंटला असेल. कुठं असेल, हायेस्ट पॉइंटला असेल. तर हायेस्ट पॉइंटला असताना या स्ट्रिंग मध्ये टेन्शन असणार नाही. जस्ट बॉडी ही अशी जाते, टेन्शन असणार नाही. म्हणजे टीए ची व्हॅल्यू काय घ्यायची, 0 घ्यायची. तर या ठिकाणी टीए 0 घेतला तर बाबर आता या एम ला हा एम काय झाला, कॅन्सल झाला. va²/r इज इक्वल टू g, हा r तिकडे शिफ्ट करतोय. va² इज इक्वल टू किती झाला, gr. तर va इज इक्वल टू √gr. म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट मिळेल. कोणत्या पॉइंटला, ए पॉइंटला व्हेलॉसिटी मिळेल. ओके, हिअर वी फाइंड मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी. म्हणजे बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना बी पॉइंटच्या ठिकाणी कमीत कमी किती व्हेलॉसिटी असेल ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर आता ज्यावेळी बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असते त्यावेळी एनर्जी इज कॉन्झर्व्ड. एनर्जी इज कॉन्झर्व्ड म्हणजे काय, बॉडीची बी या ठिकाणची एनर्जी असते तेवढीच बॉडीची एनर्जी ए पॉइंटला सुद्धा असते. तर इथं आपण काय म्हणू शकतो, युजिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए पॉइंटची टोटल एनर्जी. तर आता टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी म्हणजे बी या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, आणि ए या ठिकाणची टोटल एनर्जी म्हणजेच काय, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए. ओके, तर आता बॉडी ज्यावेळी लोएस्ट पॉइंटला असते बी पॉइंटला त्यावेळी पोटेन्शियल एनर्जी आपण 0 घेऊया. ओके, मिनिमम व्हेलॉसिटी एनर्जी असेल. कायनेटिक एनर्जी किती घ्यायची, 1/2 mvb² इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए म्हणजे काय घ्यायचं, mgh. एच म्हणजेच काय घ्यायचं, बी पॉइंट आणि ए पॉइंट याच्यामधील हाईट घ्यायची म्हणजेच काय घेतलं, एच घेतलं.
ओके. तर इथं mgh प्लस 1/2 mva चा स्क्वेअर. तर आता इथं बघा आता 1/2 mvb स्क्वेअर इज इक्वल टू mg h ची व्हॅल्यू, h म्हणजेच काय, लोएस्ट पॉइंट आणि हायेस्ट पॉइंट याच्यामधलं डिस्टन्स h आहे. तर h ची व्हॅल्यू किती असेल, r प्लस r म्हणजे किती घ्यायचं, 2r घ्यायचं. h ची व्हॅल्यू 2r घेतोय. तर इथं m कॉमन काढला आणि कॅन्सल केला. तर 1/2 vb स्क्वेअर इज इक्वल टू 2gr प्लस 1/2 va चा स्क्वेअर. तर दोन्ही साइडला 2 न मल्टिप्लाय करतोय. 2 न मल्टिप्लाय केलं, 2 ला 2 कॅन्सल. इथं 2 न मल्टिप्लाय करायचं, 2 2 जार 4 येईल. 2 इंटू 2gr प्लस 2 ला 2 कॅन्सल होईल, va स्क्वेअर. तर vb स्क्वेअर इज इक्वल टू 4gr प्लस va स्क्वेअर. vb स्क्वेअर इज इक्वल टू 4gr प्लस va ची व्हॅल्यू मगाशी आपण फाइंड आउट केलेली होती, मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए किती आहे बाबर, √gr ब्रॅकेटचा स्क्वेअर. रूटचा स्क्वेअर म्हणजे काय, आतली किंमत gr. 4gr प्लस gr म्हणजे किती आलं, 5gr. तर vb स्क्वेअर इज इक्वल टू काय घेतलं, 5gr. तर vb इज इक्वल टू किती असेल, √5gr. तर यानुसार मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी मिळेल. काय मिळेल, मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी. हिअर वी फाइंड मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट सी. बॉडी ज्यावेळी सी पॉइंटला असेल त्यावेळी मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. मगाच्याच मेथडने आपण फाइंड आउट करणार आहोत युजिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बॉडीची ज्यावेळी सी या ठिकाणची एनर्जी तेवढीच एनर्जी कोणत्या पॉइंटला असेल, बी या पॉइंटला असेल. म्हणून टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी इज इक्वल टू काय लिहू शकतोय, टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. सी या ठिकाणची टोटल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. तर टोटल एनर्जीची व्हॅल्यू काय लिहायची वापरता, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट सी प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट सी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी अशी व्हॅल्यू लिहूया. तर आता सी पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी म्हणजे बॉडी ही कुठून कुठे येते बाबर, इथून इथे येते, इथून इथपर्यंत येते, म्हणजे ही हाईट घ्यायची h. तर इथं mgh प्लस 1/2 mvc स्क्वेअर इज इक्वल टू बी या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी 0 प्लस 1/2 कायनेटिक एनर्जी mvb स्क्वेअर. तर आता h ची व्हॅल्यू किती असेल बाबर, r इतकी असेल. तर mg h च्या ठिकाणी मी काय लिहितोय, r लिहितोय. mgr प्लस 1/2 mvc स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 1/2 mvb चा स्क्वेअर. तर इथं m कॉमन काढला आणि कॅन्सल केला. ओके, m कॉमन काढून काय करायचं, कॅन्सल करायचं. तर हे 1/2 vc स्क्वेअर इज इक्वल टू काय व्हॅल्यू बाबर, 1/2 mvb स्क्वेअर मायनस हे gr तिकडे नेलं, मायनस gr. तीच व्हॅल्यू आहे 1/2 vc स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 vb स्क्वेअर मायनस gr अशी व्हॅल्यू आली. तर आपण इथं काय करूया, 2 न मल्टिप्लाय करायचं. इथं 2 न, इथं 2 न आणि इथं किती मल्टिप्लाय करायचं, 2 न. तर काय व्हॅल्यू बाबर, 2 ला 2 कॅन्सल होईल, या 2 ला हा 2 कॅन्सल होईल, 2 इंटू gr 2gr. तर इथं vc स्क्वेअर इज इक्वल टू काय व्हॅल्यू, vb स्क्वेअर मायनस 2gr येईल, vb स्क्वेअर मायनस 2gr. तर आता vb ची व्हॅल्यू किती आहे बाबर, √5gr ब्रॅकेटचा स्क्वेअर, √5gr ब्रॅकेट स्क्वेअर मायनस काय घेतलं, 2gr. रूटचा स्क्वेअर म्हणजे काय, आतली किंमत 5gr मायनस 2gr. 5gr मायनस 2gr म्हणजे किती आलं, 3gr. तर इथं vc स्क्वेअर इज इक्वल टू किती व्हॅल्यू मिळाली, 3gr. तर vc ची व्हॅल्यू किती असेल, √3gr. तर यानुसार आपल्याला सी पॉइंटच्या ठिकाणची मिनिमम व्हेलॉसिटी मिळाली. सी पॉइंटच्या ठिकाणची मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल, √3gr इतकी व्हेलॉसिटी असेल. हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट, डिफरन्स ऑफ टेन्शन बिटवीन लोएस्ट अँड हायेस्ट पॉइंट. म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना हा लोएस्ट पॉइंट असेल आणि हा हायेस्ट पॉइंट असेल. तर लोएस्ट पॉइंटच्या ठिकाणचं टेन्शन किती असेल, TL, स्ट्रिंग मधलं टेन्शन TL. आणि हायेस्ट पॉइंटला स्ट्रिंग मधील टेन्शन काय घ्यायचं, TH. तर आपला उद्देश काय असणार आहे, लोएस्ट पॉइंटच्या टेन्शन मधून
हायेस्ट पॉइंटच्या ठिकाणचं टेन्शन सबस्ट्रॅक्ट करायचं, म्हणजेच TL मायनस TH ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बोर्डनं जी क्वेश्चन बँक दिलेले आहे त्यामध्ये सुद्धा असं विचारलेलं आहे, फाइंड डिफरन्स ऑफ टेन्शन इन वर्टिकल सर्क्युलर मोशन बिटवीन लोएस्ट अँड हायेस्ट पॉइंट, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर इथं मी वर्टिकल सर्क्युलर मोशन घेत आहे. कन्सिडर अ पार्टिकल M is performing vertical circular motion having radius r. तर हा पार्टिकल वर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय आणि याचा रेडियस किती असणार आहे, r इतका रेडियस असेल. आता ज्यावेळी पार्टिकल लोएस्ट पॉइंटला असतो त्यावेळी टेन्शन किती घ्यायचं, TL, टेन्शन इन स्ट्रिंग TL. त्यावेळीची व्हेलॉसिटी काय घ्यायची, VL घ्यायची. पार्टिकल ज्यावेळी हायेस्ट पॉइंटला असतो त्यावेळी व्हेलॉसिटी काय घ्यायची, VH, आणि टेन्शन काय घ्यायचं, TH घ्यायचं. ओके. तर आता इथं बघा, ऍट लोएस्ट पॉइंट L ला TL इज इक्वल टू काय व्हॅल्यू असते, mVL स्क्वेअर अपॉन R प्लस mg. तर TL ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, TB इज इक्वल टू mVB स्क्वेअर अपॉन R प्लस काय घ्यायचं, mg. तर या फॉर्म्युल्यानुसार ही व्हॅल्यू लिहिलेली आहे, म्हणजेच टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट किती व्हॅल्यू मिळाली, mVL स्क्वेअर अपॉन R प्लस mg. याच्यानंतर टेन्शन ऍट हायेस्ट पॉइंट फाइंड आउट करूया, H. तर इथं TH इज इक्वल टू mVH स्क्वेअर अपॉन R मायनस काय घेतलं, mg. तर हे TA नुसार फाइंड आउट करायचं, mVA स्क्वेअर अपॉन R मायनस mg. मगाशीच आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. ओके. तर आता हे हायेस्ट पॉइंटचं टेन्शन आलं. आता मी काय करतोय, लोएस्ट पॉइंटचं टेन्शन जास्त असतं, हायेस्ट पॉइंटचं टेन्शन कमी असतं. तर 1 मधून 2 नंबरचं इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करतोय. मग काय मिळेल आपल्याला, TL मायनस TH इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळेल, mVL स्क्वेअर अपॉन R प्लस mg मायनस mVH स्क्वेअर अपॉन R मायनस काय घेतलं, mg. तर इथं mVL स्क्वेअर अपॉन R प्लस mg, मायनस साइन आतमध्ये आपण मल्टिप्लाय करतोय, mVH स्क्वेअर अपॉन R मायनस मायनस प्लस mg. तर इथं mVL स्क्वेअर अपॉन R मायनस m इंटू VH स्क्वेअर अपॉन R, mg प्लस mg किती आलं बरोबर, 2mg. तर इथं VL ची व्हॅल्यू किती असेल, √5gr. VH ची व्हॅल्यू किती आले, √gr. तर आता मी √5gr चा स्क्वेअर म्हणजे 5gr आलं, r ला r कॅन्सल झालं, √gr चा स्क्वेअर म्हणजे gr आलं, r ला r कॅन्सल झालं. तर इथं 5mg मायनस mg प्लस 2mg, 5mg मधून mg वजा केलं, 4mg प्लस 2mg म्हणजे किती झालं, 6mg. तर TL मायनस TH म्हणजे लोएस्ट पॉइंट आणि हायेस्ट पॉइंट मधला डिफरन्स ऑफ टेन्शन किती मिळेल, 6mg. ओके. नेक्स्ट पॉइंट, मिनिमम व्हेलॉसिटी अँड टेन्शन अलॉंग एनी पॉइंट. तर इथं पार्टिकल वर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना आपण L पॉइंट, M पॉइंट आणि H पॉइंटला मिनिमम व्हेलॉसिटी अँड टेन्शन फाइंड आउट केलेलं आहे. तर या 3 पॉइंट सोडून इतर कोणत्याही पॉइंटला आपण मिनिमम व्हेलॉसिटी आणि टेन्शन फाइंड आउट करू शकतो. ओके. तोच भाग इथं आपण स्टडी करणार आहोत. तर हा भाग बोर्डला विचारला जाणार नाही, तर CET ला याचे फॉर्म्युले आवश्यक आहे, म्हणून हा भाग कशाचा असेल बाबर, CET चा. तर हे डेरिव्हेशन महत्वाचं नाही, फॉर्म्युला महत्वाचा आहे. फॉर्म्युला कसा येतो तो तेवढा भाग आपण इथं स्टडी करूया. तर इथं बाबा, कन्सिडर अ पार्टिकल हॅव्हिंग मास m परफॉर्मिंग वर्टिकल सर्क्युलर मोशन having center O and radius R. At certain instant, particle moves from L to P. Particle काही कालावधीमध्ये L पासून कुठपर्यंत मोशन झाली, P पर्यंत मोशन झाली. तर P पार्टिकल ज्यावेळी P पॉइंटला येईल त्यावेळी पार्टिकलचं मास mg हे कुठं ऍक्ट होईल बाबर, वर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होईल. पार्टिकलचं मास कसं असेल, वर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि टेन्शन
ओपी या स्ट्रिंग मध्ये टेन्शन काय असेल बाबा, टीपी असं टेन्शन असेल. तर हे टेन्शन अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड सेंटर असेल. तर हे काय असेल, टेन्शन असणार आहे. तर आता मी काय करणार आहे बाबर, आता पी पॉइंटच्या ठिकाणी व्हेलॉसिटी पार्टिकलची किती असेल बाबर, व्हीपी ही व्हेलॉसिटी असेल, व्हीपी पार्टिकलची व्हेलॉसिटी. तर आपला उद्देश काय असणार आहे, हे व्हीपी फाइंड आउट करायचं आणि या स्ट्रिंग मधलं टेन्शन काय फाइंड आउट करतोय, टीपी फाइंड आउट करतोय. ओके. तर आता यासाठी मी काय करतोय, हे पार्टिकलचं मास वेट किती असेल बाबर, एम जी चे दोन कंपोनंट घेतोय. दोन कंपोनंट कोणते घेतोय बाबर, आता बाबर हा कंपोनंट कोणता झाला, एम जी कॉस थिटा, कारण हा अँगल किती आहे, थिटा. हा थिटा असला तर हा अँगल किती असतो, थिटा. तर या दिशेनं जो कंपोनंट आहे या कंपोनंटला काय म्हणायचं, एम जी कॉस थिटा. आणि दुसरा जो कंपोनंट आहे परपेंडिक्युलर कंपोनंट, तर याची व्हॅल्यू किती असेल बाबर, एम जी साइन थिटा. हा कंपोनंट इथं असेल एम जी साइन थिटा. ओके. तर इथं या एम जी चे दोन कंपोनंट घेतले. ओके. आता इथं बाबर टेन्शन ऍट एनी पॉइंट पी, पी पॉइंटला टेन्शन फाइंड आउट करत असताना बाबर आता या बाजूला टेन्शन असेल टीपी, टीपी ला कुणी अपोज केलेला बाबर, एम जी कॉस थिटा अपोज केलेला आहे. म्हणून टीपी मायनस एम जी कॉस थिटा इज इक्वल टू या दिशेनं सेंट्रीपेटल फोर्स असेल. या दिशेनं काय असणार आहे, सेंट्रीपेटल फोर्स. तर सेंट्रीपेटल फोर्सची व्हॅल्यू किती लिहितोय मी, एम व्हीपी स्क्वेअर अपॉन आर. एम म्हणजे मास ऑफ पार्टिकल, व्हीपी म्हणजेच काय, या पॉइंटच्या ठिकाणची व्हेलॉसिटी, आर म्हणजे काय घेतलं, रेडियस. तर इथं एम जी कॉस थिटा त्या साईडला नेतोय. टीपी इज इक्वल टू एम व्हीपी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस थिटा प्लस काय झालं, एम जी कॉस थिटा. तर यानुसार टेन्शन ऍट पॉइंट पी कॅल्क्युलेट करू शकतो. तर टेन्शन साठी हा एक फॉर्म्युला झाला, टीपी इज इक्वल टू एम व्हीपी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस थिटा. ओके. आता याच्या पुढं आपण काय फाइंड आउट करणार आहोत, मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहोत, म्हणजे पी पॉइंटच्या ठिकाणी असणारी व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहोत. तर यासाठी मी काय करणार आहे, तर मला डीएल हे डिस्टन्स माहित पाहिजे. किती डिस्टन्स माहित पाहिजे, डीएल हे डिस्टन्स माहित पाहिजे. तर यासाठी मी काय करते बाबर, आता पी पॉइंट पासून ओएल ला परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, ओडी. आणि हा अँगल किती असेल बाबर, 90. इन ट्रायंगल ओडीपी, ओडीपी या ट्रायंगल मध्ये कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटा इज इक्वल टू काय घ्यायचं, लगतची बाजू भागिले कर्ण. तर लगतची बाजू म्हणजे काय घेतलं, ओडी. तेच इथं सांगितलेलं वापरता. इन ट्रायंगल ओडीपी कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटा इज इक्वल टू काय घेतलं बाबर, ओडी अपॉन काय घेतलं, ओपी. तर कॉस थिटा इज इक्वल टू ओडी अपॉन ओपी. ओडी इज इक्वल टू काय व्हॅल्यू झाली, ओपी कॉस थिटा. किती व्हॅल्यू झाली, ओपी कॉस थिटा. ओपी ची व्हॅल्यू किती झाली बाबर, आर कॉस थिटा. ओके. तर इथं ओडी ची व्हॅल्यू मिळाली, ओ पासून डी पर्यंतची व्हॅल्यू मिळाली. आता मला कोणती व्हॅल्यू पाहिजे बाबर, डीएल माहित पाहिजे. तर डीएल ची व्हॅल्यू कशी घ्यायची, ओएल मायनस ओडी. डीएल इज इक्वल टू काय असेल, ओएल मायनस ओडी. ओएल म्हणजेच काय, रेडियस, ओ पासून एल पर्यंत, म्हणजे काय झालं बाबर, रेडियस झालं. तर इथं आर मायनस आर कॉस थिटा ही डीएल ची व्हॅल्यू झाली. डीएल ची व्हॅल्यू किती झाली, आर मायनस आर कॉस थिटा ही डीएल ची व्हॅल्यू झाली. तर आता या ठिकाणी पी पॉइंटच्या ठिकाणची मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहोत. फॉर दॅट पर्पज हिअर विल यूज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, तर बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कोणत्याही पॉइंटला असू द्या तर त्या बॉडीची एनर्जी कॉन्स्टंट असते. म्हणजेच एल पॉइंटला बॉडीची एनर्जी आणि पी पॉइंटला बॉडीची एनर्जी कशी असेल, कॉन्स्टंट. तर आता मी पी पॉइंट घेते. तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी ऍट पॉइंट पी इज इक्वल टू काय असेल, टोटल एनर्जी ऍट पॉइंट एल. ओके. टोटल एनर्जी ऍट पॉइंट पी किती व्हॅल्यू असेल बाबर, आता टोटल एनर्जी म्हणजे काय,
potential energy at P plus kinetic energy at P is equal to total energy at L म्हणजे काय potential energy at L plus kinetic energy at point L. L म्हणजे lowest point, हा पॉइंट L पॉइंट. ओके, तर आता P पॉइंटच्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी, तर हे कसं लिहितोय mg. P पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे बेस पासून L पासून D पर्यंत, म्हणून mg इंटू dl प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट P. कायनेटिक एनर्जी साठी फॉर्म्युला 1/2 mvp स्क्वेअर इज इक्वल टू लोएस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी, लोएस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी किती असेल 0 प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट L. L या ठिकाणची कायनेटिक एनर्जी 1/2 mvl चा स्क्वेअर, 1/2 L 1/2 mvl चा स्क्वेअर. आता मी काय करतोय या ठिकाणी वापरता, इथं mg इंटू dl ची व्हॅल्यू लिहूया. dl ची व्हॅल्यू किती आहे r मायनस r cos थिटा, r मायनस r cos थिटा प्लस 1/2 mvp स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 mvl चा काय घ्यायचा स्क्वेअर, 1/2 mvl चा स्क्वेअर घ्यायचा. तर आता इथं 2 आहे इथं 2 आहे म्हणून काय करतोय दोन्ही साइडला 2 न मल्टिप्लाय करूया. इथं 2 न मल्टिप्लाय करायचं 2mg r मायनस r cos थिटा, 2 ला 2 कॅन्सल mvp स्क्वेअर, 2 ला 2 कॅन्सल mvl चा स्क्वेअर. तर आता m मी कॉमन काढतो, इथं mi इथं mi इथं mi, m कॉमन काढला कॅन्सल केला. आता 2g न मल्टिप्लाय करायचं 2g इंटू r मायनस r cos थिटा प्लस vp स्क्वेअर इज इक्वल टू काय घेतलं vl चा स्क्वेअर. तर vp स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं vl स्क्वेअर मायनस 2g r मायनस r cos थिटा. vl ची व्हॅल्यू, vl म्हणजे काय लोएस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी, लोएस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी किती असते अंडर रूट 5gr ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2g r मायनस r cos थिटा. रूटचा स्क्वेअर म्हणजे आतली किंमत 5gr मायनस 2g ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं 2gr मायनस मायनस प्लस 2gr cos थिटा. 5gr मायनस 2gr म्हणजे किती व्हॅल्यू आली बरोबर 3gr प्लस 2gr cos थिटा. तर मी या ठिकाणी काय करतोय gr कॉमन घेतोय, किती कॉमन घेतला gr, तर इथे किती व्हॅल्यू मिळेल 3 प्लस 2 cos थिटा इंटू gr. तर vp ची व्हॅल्यू किती मिळेल बरोबर अंडर रूट 3 प्लस 2 cos थिटा इंटू gr. तर यानुसार मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट P आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर यानुसार पार्टिकल वर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना एनी पॉइंटची मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट करते आणि यासाठी काय फॉर्म्युला आहे अंडर रूट 3 प्लस 2 cos थिटा इंटू gr. इथं आपण टेन्शन ऍट पॉइंट P फाइंड आउट केलेलं आहे. टेन्शन ऍट पॉइंट P साठी काय फॉर्म्युला आहे बाबा TP इज इक्वल टू mvp स्क्वेअर अपॉन r प्लस mg cos थिटा. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. तर आपण काय करणार आहोत आपल्याला vp ची व्हॅल्यू माहित आहे, vp ची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. vp इज इक्वल टू अंडर रूट 3 प्लस 2 cos थिटा इंटू gr. ही व्हॅल्यू माहित आहे आपल्याला vp ची. तर ही व्हॅल्यू इथं ठेवायची. इथं अंडर रूट 3 प्लस 2 cos थिटा इंटू gr ब्रॅकेटचा काय घेतला स्क्वेअर डिवायडेड बाय r प्लस पुढे काय घेतलं mg cos थिटा प्लस काय घेतलं mg cos थिटा. तर आता या ठिकाणी बाबा रूटचा स्क्वेअर म्हणजे काय आतली किंमत 3 प्लस 2 cos थिटा इंटू gr अपॉन r प्लस mg cos थिटा. r ला r काय झाला कॅन्सल. तर इथं m इंटू 3 प्लस 2 cos थिटा इंटू g प्लस mg cos थिटा. ओके, तर आता m आणि g न इथं मल्टिप्लाय करायचं mg इंटू 3 mg इंटू 2 mg cos थिटा प्लस mg cos थिटा. तर इथं 2mg cos थिटा प्लस mg cos थिटा 3mg cos थिटा 3mg प्लस 3mg cos थिटा. तर या ठिकाणी 3mg मी कॉमन घेते, 3mg कॉमन घेतल्यानंतर काय व्हॅल्यू मिळेल 1 प्लस cos थिटा व्हॅल्यू मिळेल. तर टेन्शन ऍट पॉइंट P साठी हा पण फॉर्म्युला यूज करू शकतोय, हा पण फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके,
तर यानुसार आपण टेन्शन ऍट पॉइंट पी चे फॉर्म्युले फाइंड आउट केले आणि मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट केली. म्हणजे पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट पी च्या ठिकाणी एवढी व्हेलॉसिटी असली पाहिजे. व्हीपी इज इक्वल टू अंडर रूट 3 + 2 cos θ इंटू GR इतकी व्हॅल्यू असली पाहिजे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधील एक्झाम्पल स्टडी करण्यासाठी आपण एक चार्ट बनवणार आहोत. तर ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे आणि वेगवेगळ्या पॉइंटला व्हेलॉसिटी आणि टेन्शन किती असेल हे फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर इथं कन्सिडर अ पार्टिकल हॅव्हिंग मास m इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये हा हायेस्ट पॉइंट आहे, हा लोएस्ट पॉइंट आहे, हा मिड पॉइंट आहे आणि हा एनी पॉइंट आहे. ओके, तर आता या वेगवेगळ्या पॉइंटला मिनिमम व्हेलॉसिटी आणि टेन्शन किती असेल हे आपण पाहणार आहोत. तर इथं हायेस्ट पॉइंटला मिनिमम व्हेलॉसिटी अंडर रूट GR, लोएस्ट पॉइंटला मिनिमम व्हेलॉसिटी अंडर रूट 5 GR, मिड पॉइंटला किती घ्यायची अंडर रूट 3 GR आणि एनी पॉइंटला किती घेतोय 3 + 2 cos θ इंटू GR इतकी व्हॅल्यू घ्यायची. ओके, याच्या पुढे आता टेन्शन हायेस्ट पॉइंटला mvh² अपॉन r मायनस mg, लोएस्ट पॉइंट साठी mvl² अपॉन r प्लस mg. याच्यानंतर मिड पॉइंटला tm इज इक्वल टू mvm² अपॉन r आणि एनी पॉइंटला tp इज इक्वल टू mvp² अपॉन r प्लस mg cos θ किंवा हा फॉर्म्युला आहे tp इज इक्वल टू 3mg इंटू 1 प्लस cos θ. आता इथं लोएस्ट पॉइंट आणि हायेस्ट पॉइंट या दोघांच्या टेन्शन मधला फरक किती असेल TL मायनस TP इज इक्वल टू किती घ्यायचं 6mg इतकी व्हॅल्यू असेल. लोएस्ट पॉइंट आणि हायेस्ट पॉइंट मध्ये टेन्शन 6mg इतकं असेल.